आता बातमी आहे नवी मुंबईतल्या राजकारणातून। नवी मुंबई महापालिकेत राजकीय मोर्चे बांधणीला वेग आलाय। परिवहन समितीच्या 12 जागांसाठी भाजपनं 12 उमेदवार रिंगणात उतरवत शिंदे सेनेविरोधात खेळी खेळली आहे। स्वीकृत सदस्यपदासाठीही भाजप आणि शिंदे सेनेनं आपले मोहरे सरकवलेत। दोन्ही पक्ष आता आमने सामने उभे ठाकलेत। शिंदे सेनेचा वचपा काढण्यासाठी भाजपनं ही नवी खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। 211 इच्छुक लोकांनी आपली इच्छा प्रगट केली होती आणि त्याच्यामध्ये काही पक्ष संघटनात्मक, काही शहराच्या दृष्टिकोनातून सामाजिक संघटना असतील, अशा विविध प्रकारचं ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतो, तो पक्षानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की इथे कुठे रिझर्वेशन नव्हतं। जसं माननीय महापौर महोदयांनी सांगितलं की 50% रिझर्वेशन तसं आहे, परंतु इकडे तसं नसताना सुद्धा पक्षानं ही भूमिका घेतली। एकीकडे हे राजकारण सुरू असताना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील मात्र ॲक्शन मोडवर आल्यात। शहरातल्या महापालिका रुग्णालयांना अचानक भेट देत आरोग्य व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला। रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, औषध साठा, स्वच्छता आणि वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींवर तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या।